उपविजेता हा पद हासिल केला होता. म्हणूनच हे मैदान दोन्ही संघांकरता ॲडव्हान्टेज आहे. या मैदानावर सराव केला जातो आणि दोन्ही संघांच्या माध्यमातून जबरदस्त खेळ पाहायला मिळेल. परशुराम पाटील सर इशारा करताय. गेम ऑन. पॉवर प्लेचं पहिले षटक बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज तयार. हॅलो हॅलो मैची निर्भय. पहिलाच बॉल इथे फक्त सन्मानपूर्वक खेळला जातो. रुपेश कोळी या बॅटरच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती एक धाव घेणं फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये आणि पहिल्या बॉलवरती एक धावेने श्री गणेशा केला जातोय. अगदी बरोबर म्हटलं तुम्ही की पहिला चेंडू हा फार महत्त्वाचा असो. मग तो डिफेन्स करा किंवा सोडून द्या. जर तुम्ही डिफेन्स केला तर त्याच्याने आत्मविश्वास तुमचा वाढत असतो आणि पहिलाच बॉलवर एक धाव बॅटर पूर्ण करतायत. पुढचा बॉल डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला बॅटरने. शॉर्ट सुपर कोर क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एक धाव मिळाली. सोडट्या स्वरूपात एक धाव पूर्ण करतोय हा बॅटर. अमर कोळी आणि रुपेश हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दोघांनी आपलं खातं उघडलंय. अक्षय जबरदस्त स्पर्धा. खातं तर उघडले. मात्र कौतुक करेन आमच्या सर्व आयोजकांचं. दीपेश दिंडेकर असतील, अजय कोळे असतील, यज्ञेश गोदावरीकर आणि वकारभाई. जबरदस्त ही स्पर्धा. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. पुढचा बॉल वेगवान ते चेंडू होता आणि इथे मात्र थोडासा चेंडूनी टर्न होऊन दिशा देखील बदलले म्हणून सरप्राईज झाला बॅटर. क्रिकेटचं प्रेम किती असं. क्रिकेट आज एकदम अगदी जवळ झालंय आणि हे दाखवून दिले ते म्हणजे दीपेश दिंडेकर यांनी. क्रिकेटपासून ते कधीच वंचित राहू शकत नाही. क्रिकेटवर निस्सीम प्रेम असल्या कारणानं ते प्रत्यक्षात इन ॲक्शनमध्ये आपल्याला दिसत आहेत. सध्या धावफळकर धाबा आहेत त्या 2 धाबा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. गोलंदाज तयार. निर्भय बॅकफील्डला जाऊन चांगला स्ट्रोक खेळलाय. स्लॉक केला जाते चेंडूला. चेंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार. आर पार. दमदार, शानदार, बहरदार, डौलदार, वजनदार षटकार. जबरदस्त फटका. फेवरेट शॉट आहे आणि त्याच प्रकारचा फटका पाहायला मिळतो. रुपेश कोळी मॅन इन फॉर्म. हे मैदान मागील स्पर्धेपासून आतापर्यंत गाजून ठेवले. आता फ्लिक करायचं होतं आणि यॉर्कर लेनचा चेंडू होता. कुठेतरी डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळायचा होता. कमबॅक करतोय गोलंदाज. कमबॅक करणं गरजेचं आहे. षटकार आल्यानंतर स्वतःला सावरतोय. मोठ्या खेळाडूंची एक चांगली लक्षणं आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. एक मोठा फटका आल्यानंतर त्यांनी डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळलाय. धाव जरूर पूर्ण केली नाही. सध्या धावफळकर धाबा आहेत त्या 8 धाबा. ह्या षटकातील शेवटचा बॉल. शॉर्ट बॉल. चेंडूला उडवलाय. फोर्स केलाय. ताकदीचा वापर केलाय. चेंडू लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर जातोय. षटकार. बिगी. थँक्यू विजय. चांगला फटका होता आणि समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये हा फटका येतोय. 14 धावा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चांगली पार्टनरशिप देखील बिल्ड झाले. 2 षटकार आले, 2 सिंगल. या मैदानावर विचार केला तर जास्तीत जास्त षटकार लागतात. म्हणूनच 21 चषक आपण पाहिला. मागील जी स्पर्धा झाली जवळजवळ 270+ षटकार 3 दिवसामध्ये लागले होते. म्हणजे इथे गोलंदाजाला तितका ॲडव्हान्टेज नाही आहे. चलती आहे. षटकारांची आतषबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नवीन चेंडू मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण बघितलं. त्याच्यानंतर आता बॅटिंग पॉवर प्ले बॅटरला घ्यावा लागेल आणि त्यासाठी चेंडू आता नवीन मैदानाच्या आतमध्ये पोचवलं असेल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतायत मॉन्टी घोडेकर आणि सोबतच परशुरामजी पाटील. आज चांगली प्रसिद्धी या दोन्ही पंचांनी सुद्धा मिळवली आहे. पहिले षटक संपल्यानंतर 14 धाबा. बिनबाद नाबाद अशी चांगली सुरुवात ह्या मैदानावर हे 2 बॅटर करत आहेत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण सध्या आहोत आणि आज कोळी बांधव या मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. सगळ्या जाती धर्माचे लोक या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अक्षय. आणि जास्तीत जास्त ही कोळी बांधव आपल्याला या परिसरामधून पाहायला मिळत आहेत. आणि भरपूर क्राऊड या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलात. प्रेक्षकांची गर्दी अफाट दिसते या मैदानावर. जसा उद्याचा दिवस येईल ना तर पूर्ण
हे ऐतिहासिक ऋषी वाल्केश्वर मैदान नायगाव कोलीवाडा मैदान भरून दिसेल तुम्हाला आणि प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणूनच ही स्पर्धा एक वेगळ्या क्रेजची आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सलग 5वं वर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 14 धावा धाव फळकावर नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय सुमित. चांगलं नाव आहे या खेळाडूचं आणि बघायचं झालं तर हे सुद्धा षटक आहे ते पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक तटियाड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. ते आपण बघू शकतायत. लॉंग ऑफ खाऊ कॉर्नर आणि एक क्षेत्ररक्षक हा स्क्वेअर क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. सुमित याचा हा बॉल ब्लाइंड स्ट्रोक, कारण चेंडू हा लेग ब्रेक पद्धतीने बाहेर निघताना दिसलाय. लेग बाईचा इशारा, पायावर चेंडू आदळला होता. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ते 15 वर आणि तेच अंपायरने देखील दाखवलंय. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव, बाहेर निघणारा चेंडू होता, अपील होती, हाईट देखील होती या चेंडूमध्ये. मात्र अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळतोय. अमर कोहली एका साईडला आपण बघतोय रुपेश कोहली. रुपेशचा जलवा आपण पाहिला या मैदानावर आणि एक बेस्ट अंपायर म्हणून चांगला कालच्या दिवसामध्ये स्वतःला सिद्ध केलं होतं. मोठमोठ्या स्पर्धा ते देखील कव्हर करतात. आज चांगली बॅटिंग, होम पिचचा ॲडव्हान्टेज प्रत्येक संघाला असतो म्हणून या दोन्ही संघांचा होम पिचच आहे. पुढचा बॉल, हो चांगला बॉल. इथे बघितलं तर खऱ्या अर्थाने ह्या चेंडूला सोडून दिलं होतं. डाऊन द लेग थोडासा वळताना हा चेंडू दिसलाय. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 17 धाबा. या ठिकाणी चंद्रकांतजी दिंडेकर साहेबांचं शुभागमन झालंय. दीपेश दिंडेकर यांचे वडील. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल, यावेळी दांडी गोल, क्लीन बोल्ड, मिडल स्टंप. यावेळी मात्र वेधून काढलंय आणि जबरदस्त परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा चेंडू. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि गोलंदाजी करताना परफेक्ट यॉर्कर या दोन गोष्टींना फार रिस्पेक्ट आहे. दांडी गोल. अराउंड द लेग चांगला चेंडू त्या ठिकाणी रिलीज केलाय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय आणि मधली यष्टी वाकवली गेली. अमर कोहली या खेळाडूची एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. रन मशीन म्हणून त्याचा उल्लेख अनेक स्पर्धांमध्ये आपण ऐकलाय आणि केलाय सुद्धा. धावसंख्या धावफळकावर आहे ती 17 धाबा. 17 या धावसंख्येवर हा खतरा आलाय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय गणेश. अनुभव गणेश याचा सुद्धा दांडगा आहे. टेनिस क्रिकेटच्या अनेक मॅचेसमध्ये त्याने आपलं प्रभुत्व, आपलं अस्तित्व निर्माण केलंय. अक्षय, 5 षटकांचा मॅच आहे आणि 5 षटकांमध्ये कालपासून तुम्ही या ठिकाणी समालोचन करतायत. किती धावा आल्यात? जास्तीत जास्त धावसंख्या किती होती? 71-72 एवढ्याच धावा कालच्या दिवसात आपण पाहिले. मात्र या अगोदरची जी स्पर्धा झाली त्यामध्ये 27 धावा हाय स्कोर होत्या आणि त्या चेस देखील झाल्यात. म्हणजे या मैदानावर कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे. 83-85 धावा देखील चेस होतात. काल आपण पाहिलं लास्टची मॅच होती, लास्ट मॅच, आणि तिथे मात्र 56-55 धावा देखील चेस केल्या. 12-32ची मॅच आणि मितेश शिंगोटेला पडलेला मार, तिथून मात्र पराभव झाला द ग्रेट मराठा जुचंद्र संघ. क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा अशी दृश्य बघत असतो. पुढचा बॉल, फुल लेंथ बॉल, चेंडू जातोय तो म्हणजे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, मिळत आहेत धावा सरळ 4. बाईच्या स्वरूपात हा आलाय चौकार. थँक्यू. बॅटर देखील बीट झाला होता. मोठा गॅप होता चेंडू आणि बॅटमध्ये. एसटी रक्षक, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन हा फिल्डर देखील बीट होऊन लॉंग स्टॉप रिझनला मात्र चेंडू निघून गेला. चौकारा करता धावफलक 21 धावा. नशिबाची साथ दिसली बॅटिंग करणाऱ्या एकविरा नायगाव टीमच्या बाजूने. हा ट्रॅकर चेंडू, जास्त हा चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बाउन्स केला आणि वाईड बॉलचा इशारा, 1 बाउन्सचा वॉन देखील अंपायरच्या माध्यमातून. एका धावेने धावफलक 22. स्कोर मोज 122. संघाची धावसंख्या झाली आहे ती 22 धावा.
मॅच सुरू आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध JNC 11 नायगाव असा, म्हणजेच याच परिसरातील दोन संघ आमने सामने भिडताना दिसत आहेत. एक काटेकी टक्कर असा हा मॅच पाहायला मिळेल आपल्याला. थोडासा टप्प्याचा बॉल होता, चांगला बॉल बघितलं तर चेंडू पकडण्याची एक वेगळी पद्धत पाहायला मिळाली या गोलंदाजाची. सुमित चांगलं व्हेरिएशन, चांगले बदल, प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. जबरदस्त पुलर लेनचा चेंडू होता आणि बॅटर बीट झाला. त्या कारणास्तव गती जी होती ना, स्पीड, फास्टेस्ट डिलिव्हरी होती. जयेश देशमुख पांजूवरून मॅच पाहतायत आणि सुंदर आयोजन आणि एकंदरीत चांगलं त्यांच्या माध्यमातून कमेंट्स देखील येत आहेत या स्पर्धेकरता. त्यांचा आभारी आहोत. स्लोवर वन चेंडू होता, बॅटर स्ट्रगल करत होता. इथे दीपेश आलाय, जबरदस्त कॅच, वडा कॅच. दीपेश ढिंडेकर फ्रेम मध्ये येताना धावता झेल कठीण झेल होता, जजमेंट होतं आणि इथे मात्र दीपेश ढिंडेकर जबरदस्त झेल कॅरी केला. विकेट डाऊन. थँक्यू सो मच DJ RK एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर कुमार रणजित प्रकाश किनी यांच्यावर आधारित असलेलं गीत या ठिकाणी वाचलं जात आहे. कारण या स्पर्धेला भरपूर मोलाचं सहकार्य द ग्रेट मराठा परिवाराचे मोहन रवींद्र पाटील आणि रणजित किनी साहेबांनी केलंय. मॅचकडे वळूया. एक सॉफ्ट डिसमिसल आपण म्हणूया. चांगला झेल टिपलाय दीपेश ढिंडेकर यांनी. संघाची धावसंख्या आहे 22 धावा. चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 22. नवीन बॅटर गेलाय सनी बोकाळे. टेनिस क्रिकेटमध्ये त्याने सुद्धा आपली छाप सोडलाय. चांगले फलंदाजी करून आणि मोठे फटके खेळण्याकरता माहीर असलेला खेळाडू आहे, जो मिडविकेट आणि स्कोरलेग क्षेत्रामध्ये जास्त फटकेबाजी करतोय. आता डिफेन्सिव्ह स्ट्रोक त्याचा पाहायला मिळाला. फॉरवर्ड मिडविकेट क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मुदतीनं 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 23 धावा. 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. अक्षय 23 धावा म्हणजेच 11.50च्या सरासरीने धावफळक आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय जगन्नाथ दिंडेकर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्की 23 धावा झाल्यात, 2 गडी बाद देखील झाल्यात आणि विकेट्स देखील 2 गेल्यात. म्हणजेच आतापर्यंत धावा येत आहेत, विकेट जात आहेत. चांगली गोलंदाजी आणि दीपेश ढिंडेकरने अप्रतिम झेल देखील घेतला होता. मागील जो विकेट गेला म्हणूनच बॉलिंग मार्कवरती दीपेश आलाय. मागील स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि खास करून नायगावला जुचंद्र नगरीमध्ये देखील जबरदस्त बॉलिंग अग्री चषकामध्ये आपण पाहिलं होतं. दीपेश बघूया आता कशा प्रकारची गोलंदाजी करेल. 23 धावा, 2 विकेट्स गेल्यात आणि जास्त वेळ नॉन स्ट्रायकिंगला रुपेश कोहली पाहायला मिळतोय. सनी बोकाळे मागील स्पर्धेमध्ये देखील षटकारांची आतिषबाजी त्याच्या बॅटमधून पाहिलं होतं. पहिला बॉल दीपेश ढिंडेकर या गोलंदाजाचा सनी करता. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. मिड विकेट रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न होईल का मात्र नाही आणि उशिराने रुपेश कोहली आता स्ट्राईक एंडवर आलाय. धाव फलक जर विचार केला 24 धावा. आणि खरं तर सपाटीकरण आपल्याला पाहायला मिळतोय आउटफील्डचं आणि त्यामुळेच दुहेरी धावा घेणं थोडंसं कठीण जातंय. क्षेत्ररक्षक सहजगत्या चांगले फिल्डिंग करताना दिसत आहेत. 1च धाव मिळाली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 24 धावा. दीपेश ढिंडेकर एक चांगला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूपैकी एक म्हणून त्याची गणना केली जातोय. तो गोलंदाजी मार्गावर सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. चेंडूला स्लॉक केलाय. चेंडू काऊ कर्नर पट्ट्या बाहेर जातोय. सरळ 6 धावांकरता उत्तुंग षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका, ट्रेडमार्क आहे
आणि एक खासियत देखील आहे रुपेश कोहलीचे, स्लॉटमध्ये चेंडू आला आणि त्या चेंडूला रेड करून पाठवून दिलं अप्रतिम सीमारेषी बाहेर. 30 धावा फलकावरती. दीपेश ढिंडेकरचा पुढचा बॉल रुपेश कोहली करता चांगला बॅटल. यावेळी पुन्हा एकदा बघा फुलर लेनचा चेंडू होता, थोडासा ब्लॉक करून घेतला स्वतःला आणि ते दिशा दिली जाते. थोडासा पंबलिंग होतोय फिल्डर आणि पाहता पाहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. धावपळक 32. सध्या रन मशीन मैदानाच्या आतमध्ये धावा बनवतोय, रन बनवतोय आणि धावफळकावर धावा लागल्या जातात 32 धावा. 2.3 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 32. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, चेंडू जातो ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. 6 धावा, षटकार. थँक्यू. पॉवरफुल इथे बॅटिंग होते आणि एका साईडने बरसला गेलाय रुपेश कोहली. 8 बॉल 27 धाव संख्येवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या 38 धावा. 2 गडी बाद. 4 चेंडू फेकून झालाय. दीपेश ढिंडेकर वर तुटून पडलाय रुपेश कोहली. यावेळी बॅकफुटला जाऊन जागा बनवली, स्लॅश केलं चेंडूला कॉर्पॉइंट रिझनला. चेंडू निघून गेला आणि इथे मात्र एकच धाव. थोडासा आउटफील्ड आहे तो स्लो आहे, त्या कारणास्तव हा ड्राईव्ह केलेला चेंडू मात्र स्क्वेअर कटचा फटका तितका बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला नाही. एकच धाव आले. 39 धावा 5 बॉल. चांगली सरासरी अद्यावत करतायत. 13 पेक्षाही जास्त सरासरीने वाटचाल सुरू आहे बॅटिंग करताना एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमची. आणि जियांशी स्पोर्ट्स नायगाव टीमला काहीतरी वेगळी रणनीती आखावी लागेल. पुढचा बॉल फ्लाईट जास्त दिली होती, ब्लॉक होल मध्ये टाकायचा हेतू होता या चेंडूला आणि सफल सुद्धा होत आहेत. एकही धाव मिळत नाही या चेंडूवर. 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमच्या. 2 गडी बाद. 39 39 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. एकोणचाळीस धावा 13चा रन रेट मेंटेन केला. 2 विकेट्स देखील गेल्यात आणि दीपेश ढिंडेकरचं हे महागडं षटक. 16 धावा आल्या या ओव्हरमध्ये. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. 39 धावा 2 गडी बाद 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. साई स्पोर्ट चषक 2024 आपण बघतोय. रुपेश कोहलीनी स्वतःवरती विश्वास दाखवलाय, स्ट्राईक ठेवलाय, मॅन इन फॉर्म आहेत, धावा बनवतायत. षटकारांची आतिषबाजी होते इथे. कुठेतरी गोलंदाजाला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. या 4थ्या ओव्हरमध्ये आलाय बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सुमित. माहिती मिळते की या ठिकाणी अशोक लामटे साहेबांचं आगमन झालंय नायगाव पोलीस स्टेशनचे आणि त्यांना विनंती करतोय सरजी आपण अतिथी कक्षामध्ये या. यावेळी ड्राईव्ह केला जातोय. फ्लिकचा फटका होता. पुन्हा एकदा बेस फील्ड होते वाईड ऑन लॉंग ऑन रिझनला आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. सनीला स्ट्राईक ठेवायचे मला वाटते, मात्र इथे रुपेश सांगतोय की माझ्याकडे स्ट्राईक राहील. 2 धावेने धाव पळक 41. 41 धावा. जबरदस्त इनिंगला इम्प्रूव्हमेंट करतोय आणि इथे बिल्ड करतोय बॅटर रुपेश. अशोक लामटे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांना विनंती करतो सर प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. या मॅच कडे बॅकवर्ड शॉट लेग मध्ये हा चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली. एका धाव्याच्या साह्याने धाव फळक पुढे सरकतोय आणि धावा लागल्या जातात सध्याच्या घडीला 42. 42 इज द स्कोर. हे तुम्ही बघू शकतायत. आर.के. एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजित दादा किन्नी साहेबांकडून माहिती मिळाली होती की अशोक लामटे साहेबांचं त्या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून साई स्पोर्ट्स क्रिकेट क्लब व आशापुरा ग्रुप यांच्या वतीने स्वागत करतोय. वेलकम सर. सर्वांचं हार्दिक स्वागत. 42 धावा. पुढचा बॉल. यावेळी आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळायचं होतं. प्रॉमिसिंग फटकेबाजी होत नाही, कंट्रोल मध्ये पूल दिसत नाही आणि इथे मात्र सिंगल वरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एका धावेच्या साह्याने धावपळक 43 धावा. 3 चेंडू आतापर्यंत सुमितने अप्रतिमरित्या हाताळले. 4 धावा खर्च केल्यात म्हणजे कमबॅक करतोय जियांशी नायगाव. परंतु एक विस्फोटक खेळाडू अजूनही खेळपट्टीवर आपला थक धरून आहे आणि चांगली धावसंख्या तो बनवतोय. सुमित तयार. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू साधतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये.
शतरक्षक दूर होता चेंडूपासून, झेल होऊ शकला असता, परंतु इथे सहजगत्या 2 धाव पूर्ण करतोय रुपेश कोळी हा खेळाडू. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागले जात आहेत. 45-45. चौथं षटक सुरू आहे. अक्षय 45 धावा प्रयत्न केले असते तर निश्चित रूपाने झेल देखील होऊ शकला असता. अजय कोळी होते त्या ठिकाणी आणि यज्ञेश देखील होते. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये हा चेंडू निघून गेला होता. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक स्टायलिश फटका, मात्र गॅप शोधू शकले नाही. एक धाव तर कंप्लीट फेकी येते चुकीच्या ठिकाणी आणि इथे पाहता पाहता या 2 धावा ते दीपेश दिंडेकर देखील दर्शवित आहेत. 2 धावेने धावफलक 47 धावा, 47 रन्स ऑन दी बोर्ड. या षटकातील अंतिम बॉल, शेवटचा बॉल असेल आणि अर्थातच इरादे तर स्पष्ट करेल बॅटर रुपेश कोळी, जो चांगली धावसंख्या बनवतो. त्याच्या व्यक्तिगत धावसंख्येचा जर विचार केला तर 13 चेंडूमध्ये 35 धावा तो बनवतोय. हा फुल लेंथ बॉल होता. टायमिंग व्यवस्थित साध्य करू शकला नाही बॅटर. चेंडू जातो स्कोरलेग क्षेत्रामध्ये. डीप मधून फेकी येईपर्यंत 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली या वेळेला 49 वर. 4 षटकांची समाप्ती ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 49 धावा आणि अजूनही 1 षटक शिल्लक आहे. तत्पूर्वी आपण पुढील होणाऱ्या मॅचची चर्चा करूया. अक्षय, चैतन्य 11 अलिबाग वर्सेस अष्टविनायक नायगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन पुढील मॅचसाठी तयारीत राहायचं आहे. टॉस बॉक्समध्ये अष्टविनायक नायगाव आणि चैतन्य 11 अलिबाग असा मॅच आपण पाहणार आहोत. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 49 धावा, 2 विकेट्स देखील गेले. चांगली पार्टनरशिप होते, चांगली बॅटिंग रुपेशच्या माध्यमातून. 14 मध्ये 37 आणि सनीचा स्ट्रगल चालू आहे. ऐकूया एक सुंदर संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू डीशी मनी नाही भाव आणि देवा मला पाव. कारण म्हणतात ना, देवाने यापूर्वीच सांगून ठेवलेलं आहे की माझ्याकडे मागून मिळणार असेल तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडून देणार नाही. ह्याकरता जे काही तुम्हाला हवं असेल तर ते तुम्हाला तुमच्या मेहनतीने कमावं लागेल. आणि ते मेहनत गोलंदाज करताना दिसतील काय? फलंदाजाने यापूर्वीच चांगली मेहनत केली आहे. 4 षटकांमध्ये त्यांनी धाव फळकावर धावा 49 जमा केल्यात. 2 गडी बाद झालेत आणि विस्फोटक रूप धारण करणारा खेळाडू संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये रुपेश कोळी याला तुम्ही बघतोय. सनी बोकाळे एका बाजूने शांत थांबलाय. याचं कारण असं होतं की रुपेश सध्या आक्रमक भूमिका अदा करतोय. 14 चेंडूंमध्ये 37 धावा पूर्ण करतोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि काय त्याचं अर्धशतक पूर्ण होईल या स्पर्धेमधील? तोच प्रश्नचिन्ह निर्माण झालाय सध्या तरी. सनी बोकाळे आहे स्ट्राईक इनला, एक हार्ड हिटर बॅटर आहे. लॉंगेस्ट सिक्सर मारण्यामध्ये एक्सपर्ट असा बॅटर. जरूर स्ट्रगल केलाय. 4 बॉलमध्ये 3 धावा आल्यात, मात्र पलटवार कधी करू शकतो असा खेळाडू आहे. सनी करता पहिला बॉल. बॉलिंग मार्क वरती स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट मितेश आलाय. मितेशचा पहिला बॉल सनी करता. स्लोवर 1 चेंडू होता. चेंडूला पिक केलाय आणि इथे मात्र बराच काळ चेंडू हवेत राहिला आणि मात्र फिल्डर जो आहे तो सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. इथे मात्र षटकार येतोय. मिसफिल्डचा नशिबाचा षटकार. चांगला कडक फटका पाहायला मिळाला बॅटरद्वारे, परंतु लगान चित्रपटाची आठवण जरूर झाली या ठिकाणी. आणि आरके यांचं पुन्हा एकदा गीत वाजलं जाते, युवा समाजसेवक म्हणून ज्याने आपली छाप सोडलाय. पुढचा बॉल कडक 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 बेधडक हालाय षटकार. बिगी थँक्यू.
यावेळी मात्र जबरदस्त फटका बनवला, हुकचा फटका कन्वर्ट केला 61 धावा फळकावरती आणि सनीचा झेल सोडल्यानंतर त्याचा परिणाम दर्शविलाय स्पष्टपणे. बॅक टू बॅक 2 षटकार आलाय आणि इथे मात्र आता कानमंत्र दिला जातोय दीपेशच्या माध्यमातून. बघूया पुढचा बॉल. काय लगातार 3 षटकार येतील, अनेक वेळा पाहिलं या मैदानावर आपण. गोलंदाज सध्या स्ट्रगल करतोय गोलंदाजी करत असताना. तिसरा बॉल लगातार तिसरा येईल का हा प्रश्न होता. इथे मात्र हाय अँड हँडसम ह्यूज इट षटकार. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकतं बॅटर आणि संघाला नेऊन ठेवतोय तो म्हणजे 67 वर. 67 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट इन द लास्ट ओव्हर. सलग 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकलेत बॅटर सनी बोकाळे यांनी आणि मितेश याच्यावर हल्ला चढवलाय. पाहूया पुढचा षटकार तो खेचेल काय. पुढचा बॉल समुद्रामधील सर्वात महागडा मासा म्हणजेच हलवा आणि बॅटर सनी दाखवतो या विकेटवर त्याचा जलवा. मिळतं 6 धावा षटकार. थँक्यू. सनी दाखवतोय जलवा आणि सनीचीच होते सर्व ठिकाणी आता वा वा. लगातार 4 आल्यात. एक झेल सोडला, झेल पकडला होता मात्र सीमारेषीला टच झाला. त्यानंतर 4 काय 5वा येईल. हा तर साजूक तुपातला लाडू होता आणि त्याला दोन्ही हाताने कबूल केलंय. पुलचा फटका पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. लगातार 5 षटकार नो बॉल आलाय. काय 6वा येईल हा प्रश्नचिन्ह. नो डाऊट आता त्याची बॅट आता तळपली आहे आणि मैदानाच्या आतमधून तो आगीचे गोळे बाहेर पडतोय. सलग 5 बॉल मध्ये 5 षटकार त्याने ठोकलेत. म्हणजेच आता त्याला संधी आहे 6 षटकार ठोकण्याची. त्याला संधी आहे युवराज सिंग बनण्याची. त्याला संधी आहे कैरन पोलार्ड बनण्याची. पाहूया काय करतोय. टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा असे खेळाडू आहेत. नितीन कोळी याची सुद्धा आठवण या ठिकाणी मला येऊ शकेल. ओ डिफेन्स केलंय, ह्यालाच म्हणतात रिस्पेक्ट. सन्मान केलाय त्या गोलंदाजाचा आणि ही खरी खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली ते म्हणजे सनी बोकाळे या खेळाडूची. नक्की त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवतोय. प्रतीक पाटील बाठ्याला आपण पाहिलं असेल आणि त्याच्या माध्यमातून देखील आपण असंच कृती पाहिले की 6व्या चेंडूवरती डिफेन्स. पुढचा बॉल. यावेळी मात्र 6 षटकार या षटकामध्ये येत आहेत. मात्र एक नो बॉल लावला होता त्या कारणास्तव 7 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले या षटकामध्ये. 6 षटकार आल्यात. असं नाही की गोलंदाज खराब आहे, फिल्डिंग चुकीची झाली म्हणून गोलंदाजाला मार पडला. आणि हे मैदान असं आहे की 6 षटकार 5 षटकार आपण पाहिलेत म्हणूनच गोलंदाजाने आपल्या मनाचे खच्चीकरण करता कामा नये या मैदानावर. कारण की बॅट्समॅनला जास्त ऍडव्हान्टेज या मैदानावर आहे. सनी बोकाळे मॅन इन फॉर्म. एकदा जोरदार टाळ्या सनी करता आणि रुपेश करता. काय बॅटिंग केलंय, धुवाधार बॅटिंग. टोटल धावसंख्या झाले 87 धावा धावपळकावर लागलेत आणि 88 धावांचं टार्गेट असेल. परंतु त्याची खेळाडू वृत्ती बघा. एखाद्या चांगल्या खेळाडूचं खच्चीकरण होऊ नये याकरता त्याने आदर्शपणा दाखवला आणि जो चेंडू सहजगत्या मिड विकेट किंवा स्कोरलेग क्षेत्रामध्ये गेला असता त्या चेंडूला त्याने डिफेन्स केला. हा खरा खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळाला. 88 धावसंख्येचं टार्गेट असेल आणि 88 धावसंख्येचं टार्गेट कसं काय पूर्ण केलं जाईल याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया एक बदलाव. आपल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि भिजवण्याकरता सज्ज होत आहेत प्रमोदजी शेडगे आणि निशांतजी पाटील. तत्पूर्वी टॉस सुद्धा फार महत्वाचा असेल. अक्षय, पुढील मॅच कोणत्या 2 टीम दरम्यान असेल ही माहिती आपण प्रेक्षक राजांपर्यंत पोहोचूया. अष्टविनायक नायगाव वर्सेस चैतन्य 11 अलिबाग. अलिबागचा संघ आलाय का. चैतन्य 11 अलिबाग आणि अष्टविनायक नायगाव या 2 संघांदरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. मोठं टार्गेट आहे. मागील ज्या स्पर्धेमधला हाय स्कोर होता 87 तो इथे ब्रेक केला जातोय. म्हणजे 88चं टार्गेट आहे. त्या धावा चेस झाल्या होत्या. म्हणजे जियांशी नायगावकडे देखील ती बॅटिंग लाईनअप आहे. या धावा चेस होतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांना आणि निशांत पाटील सरांना. पुढील इनिंगसाठी जाऊया डीजे भाईकडे. ऐकूया सुंदर संगीत.
थँक्यू थँक्यू. तर नक्कीच या ठिकाणी संदीपजी गावण सर आहेत आणि त्यांनी टॉस करायचं आहे. टॉससाठी मी आमंत्रित करतोय अशोक लांबडे साहेबांना. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस आम्ही करणार आहोत. एका बाजूला टीमचं नाव आपण बघूया, चैतन्य 11 अलिबाग, आणि विपक्ष टीम असेल अष्टविनायक नायगाव. एका बाजूला प्रवीण डाके आहेत चैतन्य 11 अलिबाग टीमचे कॅप्टन, आणि दुसऱ्या बाजूला हार्दिक आहे जे अष्टविनायक नायगाव टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा देतोय. अशोक लांबडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. 5 षटकांचा मॅच असेल आणि टॉस बघितलं तर छाप आणि काटा या ठिकाणी आपल्याला अर्थातच पाहायला मिळेल. टॉस केला जातोय. छपाचा आवाज, परंतु ह्याच्यामध्ये आलाय काटा. साहेबांना विनंती करतो दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर विराजमान व्हा. काटा आलाय. कॅप्टन या. अर्थातच डाकी यांनी हा टॉस जिंकलाय. अलिबाग टीमचे ते कॅप्टन आहेत. इतका दूरचा पल्ला गाठून आलेत, पण तो इथे चांगलं काम करावं लागेल. टॉस तुम्ही जिंकलायत, निर्णय काय? फिल्डिंग करणार पहिले. 5 षटकांचा मॅच आहे. समोरच्या प्रतिस्पर्धी टीमला किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि त्याकरता काय वेगळी रणनीती असेल तुमची? 50 ते 60 पर्यंत आम्ही रोखू त्यांना. गोलंदाज कोणते आहेत आणि फलंदाज कोणते आहेत जे खुल्या गटामधून सुद्धा खेळत आहेत आणि इथे सुद्धा चमकदार कामगिरी त्यांच्याकडून अपेक्षित असेल तुम्हाला? फलंदाज आमचे पिंट्या पाटील, प्रसाद पाटील, मनीष मोकल हे राहणार आहेत, आणि गोलंदाज मनीष मोकल, पिंट्या पाटील आणि रत्नाकर मोकल. इतक्या दूरवरून तुम्ही आलात, प्रवास कसा होता आणि इकडचा प्रवास तुम्हाला कसा करायचा? इकडचा प्रवास आम्ही नक्कीच चांगला करणार. एवढ्या लांबून आले बोलल्यानंतर आम्ही इकडे चांगलाच प्रवास करणार. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. या प्रतिक्रिया कॅप्टन अलिबागच्या. त्याने फिल्डिंग घेतले टॉस जिंकल्यानंतर. आता बॅटिंग तुम्हाला करायचं आहे. कॅप्टन हार्दिक, काय रणनीती असेल बॅटिंग करताना? किती धावा तुम्ही बनवणार या विकेटवर? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करा. चांगला मॅच लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल घरच्या मैदानावर. हो, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. दोन्ही टीमच्या कॅप्टन या ठिकाणी आमच्यासोबत जुडले होते. टॉस जिंकलाय अलिबाग टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय अष्टविनायक नायगाव टीमला. वळूया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी 2 दिग्गज समालोचक सज्ज आहेत, प्रमोदजी शेडगे आणि निशांतजी पाटील. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावण सर यांचा आवाज आपण ऐकतात. त्या अगोदर अक्षय साटम यांचा सुद्धा आवाज आपण ऐकलात. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. या सकाळच्या सत्रामध्ये निशांतजी पाटीलला पायचा एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत. त्यांचं करूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये सुस्वागतम आणि शुभ सकाळ. आपलं वेलकम आहे. जर मॅचच्या दिशेने पहिल्याच बॉलवर एक धाव अर्जित केली जाते. स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आदरणीय सन्माननीय या ठिकाणी अशोक लांबडे साहेब उपस्थित आहेत. नायगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. नेहमीच त्यांचा सहयोग आम्हाला सुद्धा चांगला लाभला आहे आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय चंद्रकांत दिंडेकर साहेबांना. त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करूया. अतिथी देवो भव. म्हणूनच मित्रांनो, वर्दीतले बना, गर्दीतले बनू नका. या ठिकाणी चांगला सहयोग देत आहेत नायगाव पोलीस स्टेशनचे. आज पोलीस कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अशोक लांबडे साहेब आणि त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय नायगाव येथील या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार मानतोय. तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मला जाणून घ्यायच्या होत्या, परंतु मॅच त्या ठिकाणी ऑन आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही पुन्हा एकदा वळतोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे पॉवर प्लेचं बंधन पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, तिसऱ्या चेंडूवर एक धाव देत 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 8 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. क्लास बॅटिंग पाहायला मिळाली. रुपेश कोळी पुन्हा एकदा कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, पूल करण्याचा हेतू होता, परंतु इथे जर आपण पाहिलं तर
झेल कॅरी केला जातोय खूप सुंदर पद्धतीने. निमेश सामने त्या ठिकाणी कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. गॉन. गुड डिलिव्हरी. खूप सुंदर पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टॉस झाला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुपर बॉलिंग ज्या अनुषंगाने गोलंदाज ओळखला जातो संचित कोळी. अतिशय वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. नायगाव एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑफ साईडला इनफिल्ड क्लिअर करणारा हा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. टू बाउन्सने चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. चौकाराकरिता अप्रतिम संघर्षाचा चौकार. थँक्यू. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 12वर जाऊन पोहोचली गेली. एक भलं मोठं लक्ष निशांजी आपण पाहिलं आणि त्याच्या प्रत्युत्तरात जर आपण पाहिलं तर जी स्टार्ट झाले चांगली स्टार्ट झाले परंतु इथे एक विकेट सुद्धा गमावलाय. म्हणजे संचित कोळीच्या पहिलं षटक हे नावावर जाईल. एक विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे त्यांनी दर्शवून दिलं आणि क्लास बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचं वर्णन कसं करशील? चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली कारण विकेट मिळाली जरूर. त्या षटकामध्ये षटकार आला आणि चौकार देखील आला परंतु विकेट देखील प्राप्त केली. यावेळेस पहिला तर खोलवर टप्प्याला चेंडू होता. फक्त चेंडूला दिशा दिली. ऑन साईडला मिड विकेटला त्या ठिकाणी शतरक्षक होते. चांगलं शतरक्षण आणि इथे एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 13 या आकड्यावरती. चांगला सामना रंगला. JNC11 नायगाव विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स नायगाव या दोन संघामध्ये तुम्ही सामना पाहताय. आजच्या दिवसातील पहिला सामना. 88 धावांचं टार्गेट सेट केलं या मॅच मध्ये. यावेळेस ब्रिगेड करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका खेळलाय. शतरक्षक आहे तिथे. चांगलं शतरक्षण. फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली या 14 या आकड्यावरती. इथे सिंगल डबल्स घेऊन जमणार नाही आहे. इथे मोठे फटके खेळावे लागतील कारण मोठं धावांचं आव्हान या ठिकाणी सेट केलंय. त्यामुळे चांगल्या धावा इथे करावे लागतील या इनिंग मध्ये. इथे चांगला स्ट्रोक खेळलाय. वाईड ऑफ लॉंग ऑफला चेंडूला उडवलाय. बॉल चाललाय. अगदी जर पाहिलं तर शतरक्षक आहे तिथे. वेट फॉर द अंपायर सिग्नल. काय घडलंय? फलंदाज बाद. कमालीचा झेल टिपलाय. थँक्यू. खूप चांगला फटका होता परंतु इथे जर आपण पाहिलं तर डायगो सारखा एक अप्रतिम क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची गणना केली जाते आणि डायगो पुढे आला. खूप सुंदर प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं.
चांगलं जजमेंट होतं, आय कोऑर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळालं, मजबूत होतं आणि हातांची उंजळ जी असते ती मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अगदी सहजगत्या खूप चांगला कठीण झेल सोपा करून यावेळेला कॅरी केला गेला. अप्रतिम विकेट मिळाली. संघाची धावसंख्या फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते 14वर. निशांजी इथून जर आपण पाहिलं तर थोडंसं आव्हान फार कठीण आहे, परंतु क्रिकेटमध्ये शक्य असं काहीच नाहीये. यावेळेस पाहिला हा ट्रॅकर चेंडूला पुल केलाय, समोरच्या दिशेने एक चांगला स्ट्रोक सजवलाय. अगदी जर पाहिलं तर एका क्षणाला वाटलं होतं की मिड विकेट रिझन मध्ये फटका चाललाय, परंतु लॉंग ऑनला कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. खूप चांगला फटका होता, जबरदस्त फटका पाहायला मिळाला. क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशक्य असं काहीच नाही आहे, शक्य असं भरपूर आहे आणि तेच मात्र करत असताना जणू काही ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय, षटका ठोठावला. यावेळेस पाहिलं तर विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज फ्लाइंग स्लीप मध्ये शतरक्षक आहे तिथे, चांगला झेल टिपलाय. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय GN11 नायगावला, कारण षटकार आला होता फलंदाजाच्या बॅटमधून. इथे देखील जर पाहिलं तर ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आणि कमालीचा झेल टिपलाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय GN11 नायगावला. खूप चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट निशांजी आपण पाहत आहेत. आजचा दुसरा दिवस सलग कालच्या दिवसामध्ये एकविरा स्पोर्ट्स पापडी या टीमने खूप चांगला खेळ केला. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला पराभूतच्या छायेत नेलं आणि अतिशय चांगला खेळ करत असताना कालच्या दिवसात निलेश, जयेंद्र, हितेश या त्रिमूर्तींनी जबरदस्त बॅटिंग केली आणि प्रतिस्पर्धी संघाला पराभूतच्या छायेत नेत असताना अंतिम 3चे दरवाजे ठोठावले. ही खूप महत्त्वाची बाब आपल्याला पाहायला मिळाली. आपण पाहता साई स्पोर्ट क्रिकेट क्लब आयोजित RK एंटरप्राइजेस व द ग्रेट मराठा नायगाव कोळीवाडा भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम 2024च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं तर फटाफट खेळण्याचा प्रयत्न आणि ते जर पाहिलं तर धावबाच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद होतोय. सातत्याने विकेटची पडझड पाहायला मिळते, कारण 88 धावा इथे बनवायच्यात. मोठे फटके खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय आणि इथे धावबाच्या स्वरूपात आणखीन एक विकेट गमावली आहे GN11 नायगावनं. निशांजी आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत. कालच जी पार पाडली स्पर्धा इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आणि त्याचा तुम्ही सुद्धा अनुभव घेतला होता स्टेडियमवरती जाऊन दादोजी केळुदेव ठाणेच्या मैदानात. म्हणजेच आज जे खेळाडूंना सुगीचे दिवस आले, सोनेरी क्षण आलेत, ते खऱ्या अर्थानं आज आपण पाहतायत या क्रिकेटच्याच मुळे आपण पाहू शकतात. प्रत्येक जण पॅकर्स खेळाडूंना मात्र त्यांचा खेळ पाहतात, परफॉर्मन्स पाहतात, त्यांचा क्लास पाहतात आणि त्यांच्या संघामध्ये मात्र संधी देतात. म्हणजे आज नुसती कोलकाता टायगर नाही जिंकली, आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व जिंकलं. काम धंदा सांभाळून घरच्या आरडाओरडा खाऊन खेळलेल्या टेनिस क्रिकेटने जे आमच्या प्लेयर्सला आज जी संधी दिली ते हिरो बनवलं आणि आज प्रत्येकाला गर्व वाटला पाहिजे. आमचं टेनिस क्रिकेट खूप पुढे चाललंय. काय म्हणशील निशांजी? तर नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. आपण पाहिला ISPLच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा, क्रीडा रसिकांना देखील भरपूर जास्त प्रेम केलं त्या स्पर्धेवरती आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं ना तर सर्वत्र ISPLची चर्चा राहिली, कारण ग्रामीणचे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळले आणि त्या खेळाडूंना जर पाहिलं तर एक चांगल्या दर्जावरती क्रिकेट खेळायला मिळालं, कारण इंटरनॅशनल खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या सानिध्यात राहून क्रिकेटचे धडे त्या ठिकाणी रंगवले गेले आणि तदनंतर जर पाहिलं तर लाजवाब क्रिकेट आपण पाहिला. निश्चित स्वरूपात आज गल्ली क्रिकेट पासून तर आपण स्ट्रीट टू स्टेडियम हे मात्र आपण स्लोगन पाहिलं. पुढील बॉल खूप चांगला चेंडू, टप्पा अचूक पद्धतीने. विशाल कोळी एक एक्सपिरियन्स बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत आणि काल पॅकरच्या भूमिकेत होते. एकविरा स्पोर्ट्स पापडी टीमला त्यांनी पुढे आणलं आणि एकविरा स्पोर्ट्स पापडीने ती जाण ठेवली आणि जेव्हा अक्षय साटम यांनी मात्र प्रतिक्रिया विचारल्या त्यावेळेला त्यांनी विशाल कोळीचा जबरदस्त गवगवा केला. गुड डिलिव्हरी. दीपेश दिंडेकर परिपूर्णतः यावेळेला आपण पाहत आहेत बीट होत आहेत, परंतु पंचांच्या नजरेत हा जर आपण पाहिला तर फेअर डिलिव्हरी नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा आला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 22वर जाऊन पोहोचली गेली. परशुराम पाटील सर आहेत एका साईडला, मनोज घोडेकर अर्थातच मॉन्टी घोडेकर सर यांना आपण पाहू शकतायत. म्हणजेच इथून 87 धावांचा पाठलाग, 88 धावांचा पाठलाग करताना 22 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. विशाल कोळी झटपट गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज पाहायला मिळतोय. अचूक टप्पा, लाईनचा राजा. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने बाहेर निघणारा पाहायला मिळतो. गुडलाईन स्पॉटवरून अचानक मात्र या ठिकाणी वळण घेणारी चेंडू पाहायला मिळत आहेत. रुपेश कोळी चिकटून यष्ट्यांना आपल्याला पाहायला मिळतोय. काय म्हणशील ज्या पद्धतीने निशांजी पाटील? चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विशाल कोळीचं कौतुक करावं लागेल. अगदी जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय, या षटकामध्ये इम्प्रेस करतोय. बॅक ऑफ द हँडचा उपयोग जरूर केला गेला. ऑफ साईडला डायगो मात्र पुढे सरसावेल. ग्रेट फिल्डर, ग्रेट बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, लेदर क्रिकेटचा क्लास
म्हणून या खेळाडूकडे आपण पाहतायत आज सनी बोकाळ याने जी बॅटिंग केली ना ती अफलातून पाहायला मिळाली आणि रिस्पेक्ट काय असते गोलंदाजाची हे मात्र त्यांनी दर्शवून दिलं गेलं. 5 बॉलवर 5 षटकार आल्यानंतर शेवटच्या बॉलवर हलक्याशा हाताने चेंडूला फक्त ढकलून काढलं होतं. वेगवान मारा होता, खूप सुंदर पद्धतीने ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ निघून जाईल. डायगो पुढे सरसावेल, सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. इथून 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या फलकावर 25 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. म्हणजेच निशांत इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली मोठे फटके मारण्याची जी संधी प्राप्त करून देत नाही आहेत गोलंदाज, परिपक्वतेचे गोलंदाज असल्यामुळे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते विशाल कोहलीची आणि तो इम्प्रेस करतोय. ऑन साइडला बॉटम हँडचा उपयोग केला, जबरदस्त प्रहार, स्ट्रिप आउट झाले, सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, स्वीट अँड स्मार्ट सिक्सर. खूप चांगला फटका होता, बॉटम हँडचा खूप स्ट्रॉंग उपयोग केला आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, सनी बोकाळे अंडरआर्म फेकी केली जाते, तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगलच्या साह्याने जयांशी 11 नायगाव टीम जाऊन पोहोचते. ती जवळजवळ 32 या धावसंख्येवर. 3 षटकांचा निशांची खेळ समाप्तीवर झालाय. 3 षटकांमध्ये 32 धावा. आता येणारे बॉल आहेत जवळजवळ 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी अजूनपर्यंत 56 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे जो आस्किंग रिक्वायर्ड रन रेट होता तो वाढताना पाहायला मिळाला. जर तुमची सुरुवात चांगली होते, पहिल्या षटकामध्ये मॅक्झिमम 18 ते 20 धावा आल्या असत्या, दुसऱ्या षटकामध्ये अजून धावा आल्या असत्या, तर कदाचित ही रणनीती जी आहे, जे स्कोर कार्ड आपण पाहतायत तो कदाचित 12 बॉलमध्ये 35-40च्या घरामध्ये येऊ शकल्या असत्या. परंतु स्टार्ट चांगली नाही आणि त्याचंच कारण या ठिकाणी आतापर्यंत स्ट्रगल करावं लागतंय ते फलंदाजांना. गोलंदाजांनी त्यांची कामगिरी, त्यांची भूमिका काय आहे हे त्यांनी बजावून दाखवून दिलं. चांगली गोलंदाजी राहिली आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमची या मॅचमध्ये, कारण 88 धावांचं टार्गेट सेट केलं. तदनंतर गोलंदाजी करत असताना अफलातून गोलंदाजी दाखवली. विशाल कोहलीचं कौतुक करावं लागेल, कारण मागील षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली, फलंदाजांना बाद देखील केलं आणि ते दबाव जाणवतोय जयांशी 11 नायगाव या टीमवरती, कारण येणारे 12 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे, परंतु या धावा इथे कराव्या लागतील या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 निमेश आला आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय हर्ष या खेळाडूला. ओव्हर द विकेट, विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागले की काय, यस इथे फलंदाज बाद. आणखीन एक धक्का, फलंदाज निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. थँक्यू. खूप चांगली गोलंदाजी, छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. निमेश सामने सातत्य, रबर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये अतिशय चांगली कामगिरी करणारा हा गोलंदाज म्हणून ठरला जातो. कारण तुमच्याकडे सातत्य असणं फार महत्त्वाची गोष्ट, परंतु त्यासाठी असावा लागतो तुम्हाला सराव. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सराव तुम्हाला फार बळकट बनवतो आणि तेच निमेश सामनेने यावेळेला दाखवून दिलं गेलं. ग्रेट बॉलिंग, चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता आणि जागेवरून खेळण्याचा प्रयत्न तिथे फलंदाज हर्षने केला होता, तो बाद झाला. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी जर पाहिलं तर लॉंग ऑफ वरून शतरक्षक पुढे येतोय विड ऑफला आणि इथे एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आपण जरूर उल्लेख केला, अगदी सराव हा महत्वाचा फॅक्टर आहे आणि इथे जर पाहिलं तर सराव हा देखील महत्वाचा असतो, अगदी ते दाखवलाय. परंतु इथे वाईट बॉल पाहायला मिळतोय, खराब चेंडू होता, जास्त उंची प्राप्त झाली आणि पंचाने इथे दर्शवलं इट इज अ वाईट बॉल. म्हणजेच काय, एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते जयांशी 11 नायगावला या मॅच मध्ये. परंतु इथे मोठे फटके येणं फार गरजेचं आहे, सातत्यानं मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजाला. ओव्हर द विकेट, खोलात टाकलाय, विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेस पहिला तर ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय
अलॉंग द कापेट हा चेंडू खेळला होता, एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हतं. या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळते. काय गोलंदाजी करतोय, वेगवान गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा आणि वेगाचा देखील वापर करत असताना संचित निमेश. जबरदस्त निमेश, हीच त्याची ताकद बनली गेली. स्पेशालिटी आहे अचूक टप्पा आणि चांगला वेग, वेगेवर नियंत्रण करून गोलंदाजी करताना अचूक टप्पा आणि प्रभावित मारे आतापर्यंत केले गेलेत निमेश सांदेने. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट्स एज यावेळेला आपण पाहता टॉप एज आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. यत्नेश गोदावरीकर गॉन. थँक्यू. निशांतजी, हे गाणं मात्र सातत्याने आपण पाहिलं होतं. पायगावच्या मैदानात वाजलं होतं. अप्रतिम ती स्पर्धा, नाईट टुर्नामेंट आपण पाहिली. यंदा सुद्धा मात्र ते आयोजन केलं, परंतु इलेक्शन जे मात्र आपण पाहतायत आल्यामुळे पुढे ढकलण्यात आली आणि पुढील वर्षात ती मोठ्या दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. निशांतजी काय म्हणतील, ज्या पद्धतीने गोलंदाजी केले निमेशने, कौतुकास्पद. आपण कसं कौतुक करतील या गोलंदाजाचं? खूप चांगली गोलंदाजी करत असताना निमेश सांदणे हा गोलंदाज, वेग जरी असला ना तरी या गोलंदाजाकडे अचूकपणा आहे आणि खूप चांगल्या रीतीने तो गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, कारण निमेशच्या विरोधात खेळणं तितकंसं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली आहे आणि या ओव्हरमध्ये तो दर्शवतोय चांगली गोलंदाजी करत असताना. यावेळेस पाहिला तर वेगवान चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. इथे जर पाहिलं तर खराब चेंडू पाहायला मिळाला, परंतु या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण या षटकामध्ये धावा थांबल्यात, धावा येत नाही आहेत, मोठे फटके येत नाही आहेत. चांगल्या दर्जाची तो गोलंदाजी करतोय निमेश सांदणे. एकविरा स्पोर्ट्स नायगावसाठी सातत्यानं त्याचं देखील खूप चांगलं योगदान राहिलं आहे. अलीकडच्या काळामध्ये त्याला देखील आपण पाहतोय या संघामध्ये आणि चांगली कामगिरी करत असताना हा गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये अगदी जर पाहिलं तर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळते. दीपेश दिंडेकर यांना तुम्ही पाहता अगदी फलंदाजी करत असताना आणि स्वतः आयोजक देखील आहेत, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी फलंदाजीमध्ये कमतरता जाणवते GN11 नायगाव या टीमची. कारण सुरुवातीला गोलंदाजी करत असताना त्याच्या गोलंदाजाच्या विरोधात काही कमालीची बॅटिंग राहिली. एकविरा स्पोर्ट्स नायगावचे फलंदाज अक्षरशः गरसले या मैदानावरती आणि काय लाजवाब बॅटिंग तुम्ही पाहिली. तब्बल 87 धावा आणि 88 धावांचं टार्गेट सेट करत केलं होतं, परंतु कुठेतरी मानसिक दबाव जाणवला GN11 नायगावच्या अगदी फलंदाजांवरती आणि तो दबाव मैदानावरती देखील आपण पाहतोय प्रमोद सर, कारण फलंदाजी चांगली होत नाही आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहता. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने मात्र आपण पाहिलं तर प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा करणं हे क्रिकेट पासून आपण सातत्याने शिकलो गेलोय आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव हेच करत असताना पाहायला मिळतं. ज्यावेळेला फलंदाजी आली, फलंदाजी करताना रुपेश कोळीने आपली दमखम दाखवली. तदनंतर अमर आज थोडासा फ्लॉप शो ठरला, गणेश थोडासा फ्लॉप शो ठरला, परंतु सनी बोकाळेने मात्र डावाला संघाला सावरलं आणि गोलंदाजी करताना आतापर्यंत संचित कोळीने खूप चांगली गोलंदाजी केली. त्यामध्ये कपिलने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली, विशाल कोळीने गोलंदाजी केली, पुन्हा एकदा निमिष सांदणे आला. म्हणजे जवळजवळ जर आपण पाहिलं तर 5 गोलंदाज यूज केलेत, कारण त्यांना माहिती आहे 88 धावांचं आव्हान यावेळेला पेलत असताना ज्या पद्धतीने आपण आता रणनीती आखायला पाहिजे. परशुराम पाटील सरांकडून व्हाईट बॉलचा इशारा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 39 वर जाऊन पोहोचली गेली. गोलंदाज यावेळेस पाहिला तर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे राहिला होता दीपेशचा. इथे देखील डॉट चेंडू होतोय. काय गोलंदाजी राहिली आहे एकविरा स्पोर्ट्स नायगावचे, कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येक गोलंदाजाला संधी दिली आहे या मॅच मध्ये, कारण 88 धावा बनवायच्या होत्या आणि कुठेतरी चांगली सुरुवात गोलंदाजीने आतापर्यंत या मॅच मध्ये दिली आहे. कारण संचितचं षटक खूप चांगलं होतं. इथे डिफेन्सिव्हरित्या फक्त चेंडूला दिशा दिली, पॉईंट क्षेत्रामध्ये केवळ ढकललं, धावाची संधी, परंतु इथे एकच धाव पाहायला मिळते. जर पाहिलं तर पूर्णपणे सामना एकविरा स्पोर्ट्स नायगावच्या बाजूने झुकला या मॅच मध्ये, कारण फलंदाजांना फारसं चांगलं योगदान देता आलेलं नाही आहे आणि संघ बॅकफूटला गेला GN11 नायगाव संघ या मॅच मध्ये, कारण गोलंदाजी चांगली राहिली आहे. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इट इज अ वाईड बॉल. इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये जर पाहिलं ना प्रमोद सर, एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाने गोलंदाजी जरूर केली आहे, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देखील खर्च केल्यात. येणाऱ्या या मॅच मध्ये त्यांना या चुका कुठेतरी दुरुस्त कराव्या लागतील, कारण मोठी स्पर्धा आहे.
निश्चित स्वरूपात प्रॅक्टिस मॅच जशी असते तसंच मात्र या ठिकाणी दृश्य पाहायला मिळाला. ऑन साईडला खूप चांगला बॅटचा फ्लो पाहायला मिळाला. हवेच्या झुतावर चेंडू निघून जाईल. 6 धावन करता षटकार. थँक्यू. चांगला स्ट्रोक आलाय दीपांशूच्या बॅटमधून. पॉवरफुल स्ट्रोक आपण पाहिला मिड विकेटला. खोला टाकलाय. जागावरून खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चुकी करतोय. बॉल जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणि इथे जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात, इथे जर पाहिलं तर बाईच्या स्वरूपात 4 धावा मिळतील. जियांश 11 नायगावला. कुठेतरी पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. हा चेंडू देखील पाहिला तर खोलवर टप्प्याचा होता. विकेट करण्याचा प्रयत्न इथे केला होता दीपांशूनं आणि इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. निश्चित स्वरूपात खूप चांगले गोलंदाजी आतापर्यंत राहिले. प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका अदा केली. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 52 या धावसंख्येवर 88 धावांचं पाठलाग करत असताना 52 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. एक चांगलं क्रिकेट अप्रतिम पाहायला मिळतं. साई स्पोर्ट क्रिकेट क्लब आयोजित आर के एंटरप्राइजेस व द ग्रेट मराठा नायगाव कोळीवाडा. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. खेळपट्टीच्या बाजूला चेंडू राहतोय. खूप चांगली गोलंदाजी राहिली द्वारे. म्हणजेच काहीतरी या ठिकाणी लेगबाईच्या स्वरूपात परशुराम पाटील सरांकडून इशारा येताना पाहायला मिळतोय. आज अलिबागवरून संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. एक दूरवरचा प्रवास करून या टेनिस बॉल क्रिकेटला हेच आपण सातत्याने पाहिलंय. एक खेड्यापाड्यातून झालेला प्रवास तो आता यावेळेस पाहिला तर जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न आहे. आणि इथे जर पाहिला तर सामना एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाने जिंकला आणि जियांश 11 नायगाव या संघाला पराभूत केला. काही चांगला परफॉर्मन्स राहिला एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमचा. कमालीची बॅटिंग, कमालीची गोलंदाजी, शतरक्षण देखील चांगलं राहिलं होतं. डायगोनं काही कमालीचा झेल टिपला होता वाईड ऑफ लॉंग ऑफला. आणि एकंदरीत जर पाहिलं ना तर चांगली कामगिरी राहिली या एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमची. चांगला प्रयत्न केला जियांश 11 नायगाव या टीमनं. कारण नवीन संघाची कामगिरी जर पाहिली तर गोलंदाजी करत असताना देखील त्यांनी प्रयत्न केला. परंतु फलंदाजी करत असताना काही अफलातून बॅटिंग केली सनीनं. आणि तदनंतर जर पाहिलं तर रुपेश कोळी देखील कमालीची बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून तब्बल 43 धावा या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. म्हणजेच काय, पहिल्या मॅच वरती अधिराज्य गाजवलाय. एक